आळीपाळीने वाचण्याकरिता स्तोत्र 122 आणि स्तोत्र 123 आपण आळीपाळीने वाचणार आहोत आणि त्यानंतर प्रेषितांचा विश्वास मतांधिकार आम्ही एकत्रित म्हणणार आहोत. स्तोत्र 122 आणि 123 आपल्याला मिळालं असेल तर वचनाचा आदर करूया आणि आपल्या जागेवर आपण उभं राहणार आहोत. प्रभू येशूच्या नावात मी सुरुवात करतो. आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. येरुशलेमी, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस. कारण तेथे न्यायासने दाविदाच्या घराण्याची राजासने मांडलेली आहेत. तुझ्या पोटात शांती वसो, तुझ्या राजवाड्यात समृद्धी नांदो. परमेश्वर आमचा देव याच्या घराकरिता तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईल. पहा, जसे दासाचे डोळे आपल्या धन्याच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनिनीच्या हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर आमच्या कृपा करीपर्यंत त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असतात. सुखवस्तू, लोकांनी केलेला उपहास आणि गर्विष्ठांनी केलेली नालस्ती यांनी आमच्या जीवाला पुरेपूर करून टाकले आहे. देवा त्याच्या सत्य आणि पवित्र वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद करो. आपण एकत्रित रीतीने प्रेषितांचा विश्वास मतांधिकार आपण प्रकट करणार आहोत. सर्व समर्थ पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने धर्मरूपी झाला, कुमारी मरियेच्या उदरेस जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस त्याने दुःख भोगले, ज्याला मनस्तापाला केले, जो मरण पावला व त्याला पुरले, जो मृत्यूलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी निर्लज्ज पुन्हा उठला, सर्वात चढला आणि सर्व समर्थ देवदूतांना त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथे तो जिवंतांचा व
जर आपल्याकडे लेकरं आहेत आपण बाहेर बसलं तरी हरकत नाही, म्हणजे सर्वांना देवाचं वचन व्यवस्थित ऐकायला मिळेल. लेकरं असतील तर आपण बाहेर राहा, हरकत नाही, बाहेर पण ऐकायचं किंवा लेकरांना बाहेर ठेवायचं. जेवढा अधिक मंदिराचं गांभीर्य आम्हाला ठेवता येईल आमच्याकडून तेवढा शक्य असेल आपण ठेवूया, कारण देव त्याच्या पवित्र मंदिर आहे आणि यासाठी आमचं कर्तव्य आहे की कापत त्याच्या मंदिरे पाऊल टाकण्यासाठी आम्हाला देवाचं वचन सांगतं. ह्यावेळेस आम्ही थोडक्यात प्रार्थनेत जाणार आहोत आणि लगेच देवाच्या वचनाकडे जाणार आहोत, कारण वेळेची मर्यादा आम्हाकडे आहे आणि म्हणून आपण प्रार्थना करू. यावेळेस एकत्रितपणे प्रार्थना करू. सर्वशक्तिमान प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. मान, महिमा, गौरव, आदर आम्ही तुलाच देतो, कारण त्यासाठी केवळ आणि केवळ तूच असा आमचा जिवंत आणि पवित्र देव आहेस. सर्व धरित्री तुझ्या पुढे स्तब्ध राहावं असं तुझं वचन म्हणतं. एवढा महान असा तू देव आहे. तू बोलला आणि अवघ झालं, सर्व निर्माण झालं तुझ्या शब्दाने. एवढा सर्वशक्तिमान तू देव आहेस. तू समान आणि तुझ्या बाजूला असा दुसरा देव नाही. अशा जिवंत आणि पवित्र देवाची ओळख तू आम्हाला करून दिलीस, म्हणून देखील तुझे आभार मानतो. तुला धन्यवाद देतो प्रभू. आमच्या मंडळीसाठी, मंडळीतील सर्व घटकांसाठी तुझे आभार मानतो. आमच्या दररोजच्या हाऊस विजिट विविध कुटुंबांना आम्ही या दिवसात देत आहोत, दिलेले आहेत, त्यांना तू आशीर्वादित केलंस. आमच्या जाण्याद्वारे प्रभू त्यांना उल्हासित केलंस, त्यांना आनंदित केलंस. तुझ्या प्रीतीने त्यांना तू भरलंस. त्यांच्या समस्या, त्यांचे आजार, त्यांचे दुःख बघून तू पाहिले. तुझ्या दासांच्या प्रार्थनेकडे तू लक्ष दिलंस आणि त्यांचे सर्व रोग निवारण करून त्यांना तू आशीर्वादित केलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. तुझे आभार मानतो प्रभू. शुक्रवारची आमची जी प्रेयर आहे, एरिया मीटिंग, त्यामध्ये प्रभू तुझी स्तुती आराधना करण्यासाठी प्रभू या मंडळीतील तरुणांना, तरुणींना प्रभू तो ध्यास दिला, ते ओझं दिलंस आणि त्या तुझ्या स्तुतीचं महत्व त्यांना तू कळू दिलंस. विविध ठिकाणी जाऊन येशू तुझं नाव उंच करण्याची संधी या आठवड्यात प्रभू आम्हाला दिलीस, म्हणून देखील तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाने आम्हाला चालविलंस, तुला धन्यवाद देतो. अनंत उपकार प्रभू तुझे आमच्यावर आहे, आम्ही मोजू देखील शकत नाही. फक्त आम्ही तुला धन्यवाद द्यावे, तुझे आभार मानावे, तुझी इच्छा आहे. कितीतरी महिने प्रभू आम्ही तुझ्या मंदिरात येऊ शकलो नाही, परंतु आज आम्ही तुझ्या मंदिरात येऊ शकतो. पण पुष्कळ लोक प्रभू अजून आपल्या घरी आहे, गाफील आहे, बेफिक्र आहे. तुझं महत्व प्रभू त्यांना अजून नाही. ह्याच्या आधी की उशीर होईल, ह्याच्या आधी की दार बंद होईल प्रभू. आम्ही भेट कापत आमचं दारण साजून घ्यावं असा दिवस आहे. ही वेळ आमच्या घरी बसायची नव्हे, तुला धन्यवाद देण्याची आहे. न जाणो भविष्यात हे मंदिर बंद केले जातील तर प्रभू आम्ही काय करणार. आता संधी आहे, आम्ही यावं. यासाठी प्रभू आमचं तू सहाय्य कर. तुझ्या मंदिरे, तुझ्या समक्षतेत, तुझ्या हुजुरीत बसणं कितीतरी महान आणि मोठी गोष्ट आहे, आशीर्वादित गोष्ट आहे. त्याची जाणीव आम्हाला तू दे प्रभू. आजचे वचन आम्हा सर्वांसाठी प्रभू आत्माने जीवन होऊ दे. आम्हाला त्यातून बोध दे, त्यातून मार्गदर्शन कर. त्यानुसार तू आम्हाला चालव. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये तू प्रभू आम्हाला नित्य ठेव. आमचं जीवन प्रभू तुझ्या प्रकाशामध्ये आम्ही पडताळून पाहावं. यासाठी प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची संधी प्रभू तू आज दे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो, म्हणतोय आमेन. हे लेकरं ज्यांचे त्यांना घेऊन बाहेर बसा, कृपा करून मी आपल्याला विनंती करतो. मला डिस्टर्ब होतं.
आपण बाहेर बसा, काय हरकत नाही, येतो आवाज बाहेर. अधिक वेळ नाही, आपल्या भक्तीची रूपरेषा आपण बदलली आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आता जवळजवळ अर्धा पाऊण तास उरला आहे. मग दुसरी भक्ती होणार आहे. आपण आज ज्या विषयावर मनन करणार आहोत आणि तो म्हणजे खरे ख्रिस्ती जीवन. आजचा जो विषय आमचा आहे, खरे ख्रिस्ती जीवन किंवा खरे ख्रिस्ती कोण आहेत, किंवा आपण जर स्वतःला विचारलं आज की आम्ही कोण आहोत, आम्हातील पुष्कळ म्हणतील की आम्ही विश्वासणारे आहोत. आम्हातील पुष्कळ जण म्हणतील आम्ही तर ख्रिस्ती आहोत. आम्हातील पुष्कळ म्हणतील आम्ही तर येशूचे अनुयायी आहोत, येशूच्या मागे जाणारे आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही ते आहोत. बोलण्याने काय होत नाही, कृतीने समजतं आम्ही कोण आहोत. मंडळीच्या रजिस्टर मध्ये आमचं नाव आहे म्हणून ख्रिस्ती होत नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही ख्रिस्ती परिवारात आहे म्हणून मी ख्रिस्ती होत नाही. माझा बाल बाप्तिस्मा झाला, माझा बाप्तिस्मा झाला म्हणून मी ख्रिस्ती होत नाही. मला एवढे वर्ष माहिती आहे म्हणून ख्रिस्ती होत नाही. मी सुंदर प्रार्थना करू शकतो म्हणून मी ख्रिस्ती होत नाही. मी चुकत नाही म्हणून मी ख्रिस्ती आहे असं होत नाही. किंवा मी पाळत आहे म्हणून मी ख्रिस्ती होत नाही. आज अतिशय गंभीरपूर्ण रीतीने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आम्हा सर्वांवर आहे की खरे ख्रिस्ती आहे तरी कोण. असं न हो आम्ही ख्रिस्ती ख्रिस्ती म्हणताना आम्ही इथे राहतो आणि बाहेरचे निघून जाते. काय गॅरंटी आहे मी ख्रिस्ती आहे, हे आम्ही शोधणार आहोत, हे आम्ही पाहणार आहोत. वेळ थोडा आहे, जास्त लांब उपदेश नाही, पण महत्वपूर्ण विषय आम्ही हाताळणार आहोत. आपल्याला ठाऊक असेल की मागच्या रविवारी आम्ही जो विषय घेतला होता आणि चांगला फीडबॅक मला त्याच्याद्वारे देखील मिळाला. एखाद्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये होतो, आपण नव्हते तेव्हा, पण तेव्हा देखील आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची संधी प्रभूने उपलब्ध करून दिली. ख्रिस्ती, पवित्र शास्त्रात ख्रिस्ताचा उल्लेख जुन्या करारापासून आम्हाला पाहायला मिळतो, परंतु ख्रिस्ती हा शब्द बायबलमध्ये फक्त 2 वेळा आला आहे. आणि आपण जर पाहिलं प्रेषितांचं कृत्य 11 अध्याय 26 वचन कोणतरी वाचलं. प्रेषित 11 आणि 26 कोण आहे ख्रिस्ती? त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंतियास आणले. मग असे झाले की त्याने तेथे वर्षभर मंडळीमध्ये निरून विसरून बऱ्याच लोकांना शिकवले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंतियास मिळाले. शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्यांदा अंतियास मिळाले. का ख्रिस्ती नाव मिळालं? आणि आम्ही जर ख्रिस्ती म्हणतो तर आम्हाला हे नाव का आहे, का म्हणून आम्ही ख्रिस्ती म्हणून घेऊ? पुष्कळांचा गैरसमज आहे की गळ्यामध्ये क्रॉस परिधान केल्यानंतर आम्ही ख्रिस्ती होतो किंवा ख्रिस्ती आहे. आमची ओळख क्रॉस आहे म्हणून ख्रिस्ती आहे की नाही. आमची ओळख आम्ही येशू सारखे आहोत म्हणून आहे. आमची ओळख आम्ही येशूचे अनुयायी आहोत म्हणून आहे. आमची ओळख आम्ही एकत्र जमतो म्हणून आहे. आमची ओळख एकत्र आम्ही भाकर खातो, एकत्र आम्ही त्या प्याल्यातून पितो म्हणून आमची ओळख ख्रिस्ती आहे. एका बाळकाने कंटाळून एका मुलाला प्रश्न विचारला, काय बाबा गळ्यात क्रॉस घातला, तुला लाज वाटत नाही? तुझे घाणेरडे काम करतो. तो म्हणाला, पालक साहेब गैरसमज करू नका, हा काय येशूचा क्रॉस नाही, हा त्याच्या बाजूच्या चोराचा क्रॉस.
ती कृती जर आमच्यात नाही तर आमचा काय उपयोग नाही ख्रिस्तीपणाचा. आणि म्हणून खरे ख्रिस्ती आणि खोटे ख्रिस्ती किंवा खरे ख्रिस्ती आणि ढोंगी ख्रिस्ती, नामधारी ख्रिस्ती, कितीही मोठे क्रॉस लावा काही उपयोग नाही जोपर्यंत ख्रिस्ताचं चरित्र, ख्रिस्ताच्या कृती आमच्यामध्ये नाही. आम्ही ख्रिस्ती नाही, येशू आम्हाला ख्रिस्ती म्हणतच नाही. पहिलं ख्रिस्ती नाव शिष्यांना अंतुकियामध्ये मिळालं आणि त्यावेळी अंतुकियात लोकांच्या जीवनात काही अशा गोष्टी घडल्या, दिसून आल्या आणि त्यामुळे त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं. त्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली व त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. फार महत्त्वाची गोष्ट आहे. ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली, त्यावर विश्वास ठेवला. देवाचं वचन ऐकलं, त्यावर विश्वास ठेवला. निकोदेमस नावाच्या एका पुरुषासोबत बोलताना प्रभू म्हणाला, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नवीन जन्म घेण्यासाठी आम्हाला परत आईच्या उदरात जायची गरज नाही. तर पेत्र म्हणतो, पहिले पेत्र 1:23 ते 25, पहिले पेत्र 1:23 ते 25 मध्ये, तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण सर्व मानव जाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाढते व तिचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होते. आमचा नवीन जन्म आणि नवीन जन्म झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. नवीन जन्म होतो कसा? तर नवीन जन्म कसा होतो त्याचं उदाहरण इथे सांगितलं आहे की कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे म्हणजे नॅचरल बर्थ पासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे, ह्याच्याद्वारे नवीन जन्म पावलेले आहात. न्यू बर्थ, न्यू लाईफ कशामुळे आहे? देवाच्या वचनामुळे आहे. हे वचनाचं बी आमच्यामध्ये आहे. हे वचनाचं बीज आमच्यामध्ये आहे. तोपर्यंत नवीन जन्म नाही. आणि हे वचनाला इतका मोठा आदर आहे, इतका मोठा सन्मान आहे की असं लिहिलं आहे की देवाचं वचन सर्व काळ टिकतं. ज्यांनी सुवार्ता ऐकली व त्यावर विश्वास ठेवला त्यांना देवाच्या वचनाद्वारे नवीन जन्म मिळतो. आणि म्हणून देवाचं वचन ऐकणं, ते ऐकण्यास येणं किती महत्त्वाची गोष्ट आहे. हे का आम्ही 2-3 तास ते टाइमपास वेळ घालवायला आले नाही. आमचं नूतनीकरण करण्यासाठी, नवीन जन्मासाठी जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी, किंवा नवीन जन्म झालेला असेल तर त्या बीजाचं संगोपन करण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी, त्याला खत पाणी घालण्यासाठी आम्ही इथे येतो. इतकं कठीण केलेलं आहे सैतानाने चर्चेत बंद आधारामुळे. त्यामुळे आता लोकांना ऑनलाईन सर्व्हिसची आवड झालेली. आता इतकी आवड, मी एका मित्राशी बोलत होतो माझ्या पुण्यामध्ये आणि ते म्हणाले आता तर चर्चेत सुरू होऊन देखील आम्हाला जायला आवडत नाही. कशाला तिथे बसायचं 2-3 तास प्रवास करायचा तो वेगळा, आम्ही घरीच मोबाईलवर पाहून घेतो. लोक इतके आळशी झालेले आहे आता त्यांना चर्चेस नको, मोबाईलवर दिसत आहे, मग घरीच आम्ही बघू. ही सैतानाची चाल आहे. सहभागिता होऊ देणं, न होऊ देणं. सैतान आम्हाला त्यापासून वंचित ठेवत आहे. सोपा आहे, हातामध्ये आहे. पण त्या मोबाईल मध्ये पाहणं आणि प्रत्यक्ष बंधूंच्या एकत्रित येण्यामध्ये येऊन देवाचं वचन ऐकणं फार मोठा फरक आहे. हे जे पहिले ख्रिस्ती होते त्यांची सहभागिता एक होती. त्यांचं सर्व काही सामायिक होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी आपापल्या प्रॉपर्टी विकल्या आणि प्रेषितांच्या पायाजवळ आणून ठेवल्या. एवढी प्रीती ते एक दुसऱ्यांवर करत होते, एवढं प्रेम त्यांचं एक दुसऱ्यांवर होतं. आणि असं लिहिलं आहे की त्यांचं सर्व सामायिक होतं.
एकच होतं. मोबाईलवर ऐकणं काही चुकीचं नाही, पण जेव्हा संधी आहे आम्हाला इथे यावं लागेल, इथे आम्हाला ऐकावं लागेल. काय तिथे दोघे किंवा तिघे, एकटे नाही, तिथे मी आहे. येशू म्हणतो तिथे मी आहे. सैतान आम्हाला एकटे पाडतो, सैतान आम्हाला येऊ देत नाही. देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. किती सोपं आहे. नवीन जन्म, आपण नवीन जन्म काय आहे? पुष्कळदा असं विचारलं जातं. आपण शहरामध्ये काही मंडळांमध्ये गेलो, जसं काही न्यू लाईफ आहे, नवीन नवीन मंडळात तिथे आपण गेलो तर ते पहिला प्रश्न आम्हाला विचारतात, आर यू न्यू बॉर्न? आर यू न्यू बॉर्न ख्रिश्चन? तुम्ही नवीन जन्मलेले ख्रिस्ती आहात का, असा प्रश्न विचारला जातो. हे कसं होईल? देवाचं वचन आमच्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा होईल, आणि देवाचं वचन जेव्हा ऐकायला येऊ तेव्हा होईल. नसल समजत तरी या, कारण देवाचं वचन हातोड्याप्रमाणे आहे, ते थोडंच. त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं कारण त्यांनी सुवार्ता ऐकली, त्यावर विश्वास ठेवला, आणि त्या वचनाद्वारे त्यांना नवीन जन्म मिळाला. सुवार्ता म्हणजे केवळ चांगली वार्ता नव्हे. सुवार्ता म्हणजे केवळ चांगली वार्ता नव्हे, तर सुवार्ता म्हणजे सुटकेची वार्ता देखील आहे. सुवार्ता म्हणजे सुटका आहे. या सुवार्तेवर जो विश्वास ठेवतो तो पापाच्या परिणामापासून वेगळा होतो, तुटला जातो. किती चांगली गोष्ट. आम्ही म्हणतो सुवार्ता आम्ही लहानपणापासून ऐकते, चांगली वार्ता, चांगली वार्ता, गुड न्यूज वगैरे वगैरे, पण ती ऐकणं, परत परत ऐकणं म्हणजे पापाच्या परिणामापासून आम्ही स्वतःला वेगळं करणं आणि सुटका करून घेणं. देवाच्या प्रगट होणारा जो भावी क्रोध आहे त्यापासून आमची सुटका होणं, दुसऱ्या मरणापासून आमची सुटका होणं म्हणजे सुवार्ता ऐकणं, म्हणजे देवाचं वचन ऐकणं. अंतुकिया त्यावेळी हेच घडलं. त्या लोकांनी देवाने मानवाच्या कारणासाठी पाठवलेल्या, मानवाच्या पापासाठी खांबावर शापित होऊन टांगून मारल्या गेलेल्या आणि तिसऱ्या दिवशी परत पुनरुत्थित झालेल्या, मरणावर विजय मिळवलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली आणि त्यावर विश्वास ठेवला, आणि त्यांना ख्रिस्ती हे नाव दिलं. आम्ही वार्ता ऐकायला येत नसेल, आम्ही ख्रिस्ती नाही. ही जागा मिळवण्यासाठी ज्या एरियामध्ये आमची मीटिंग आम्ही धडपड करायला पाहिजे की न जाणं मला उशीर होईल आणि मला जागा मिळणार नाही. ज्याला भूक आहे, ज्याला आवेश आहे, ज्याला या गोष्टी कळलेल्या आहे, तो म्हणाल की मी लवकर जातो, न जाणं जागा न राहिली मला बाहेर बसायला मिळेल, मी काय येणार नाही. उलट आहे, आम्हाला मध्ये नको, आम्हाला बाहेरच पाहिजे. न ऐकू आलं तर न ऐकू आलं. ही वार्ता ऐकणं म्हणजे स्वतःची सुटका करून घेणं. ही वार्ता ऐकणं म्हणजे स्वतःचा नवीन जन्म करून घेणं. ही वार्ता ऐकणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर विश्वास ठेवणं, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवणं. मागे आपण ऐकलं मागच्या रविवारी, जर धार्मिक कसा बसावा असेल तरे जेमतेम तरे धार्मिक असलेलं आहे. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांचं काय? कठीण आहे.
ते ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली व त्यावर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं. दुसरी गोष्ट ते प्रेषितांच्या शिक्षणात वाढते. आपण लवकर जाऊया. प्रेषितांचं शिक्षण यामध्ये ते वाढत गेले. बर्नबा आणि पौल यांनी जवळ वर्षभर प्रभूच्या शिक्षणात त्यांना वाढविलं, त्यांना शिक्षण दिलं. नवीन जन्म झाला, आता काय करायचं आहे? ते शिक्षणात वाढ करायची आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे रोज आहे, रोज ऐकायचं आहे, रोज त्यावर विश्वास ठेवायचा आहे, रोज त्यावर मनन करायचं आहे, रोज त्यावर वाढत 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 जायचं आहे. म्हणून त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं, जे शिक्षणामध्ये वाढत होते. नुसत्या संडे स्कूल मध्ये सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्याच मी आता शिदोऱ्या घेऊन फिरत आहे. 2-3च वचन माहिती मागा म्हणजे मिळेल, बस त्याच्यावर आयुष्य काढून टाकलं पुष्कळाने. शिक्षण घेणं, ते ऐकणं, त्याप्रमाणे चालणं, या लोकांना काय मिळालेलं आहे? ख्रिस्ती म्हटलेलं आहे. मार्क 16:15-16, मत्तय 28:19 आणि 20 मध्ये प्रभूने जी महान आज्ञा दिली, ग्रेट कमिशन दिलं, आम्हाला सर्वांना ठाऊक आहे. सर्वात मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यास दिली. मार्क 16 आणि मत्तय 28 मध्ये म्हणजे सर्व राष्ट्रांना तुम्ही सुवार्ता सांगा, त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्म द्या. जे मी तुम्हाला आज्ञा दिले त्यास पाळावयास सांगा. ग्रेट कमिशन, मोठी जबाबदारी, मोठी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या जाताना आपल्या शिष्यांना तो सांगून गेला की तुम्ही संपूर्ण सृष्टीला सांगा. या सर्व महान आज्ञेचं पालन या ठिकाणी अंतुक्यात केलं. अंतुक्यात विश्वास ठेवणाऱ्यांना पुढे बाप्तिस्माचे आणि शेवटच्या भोजनाच्या वेळी हे माझ्या स्मरणार्थ करा असं प्रभूने सांगितल्याप्रमाणे मेधाचं देखील शिक्षण देण्यात आलं. हे आहे ख्रिस्ती लोक, म्हणून त्यांना मिळालं ख्रिस्ती हे नाव. प्रश्न अजून आमच्या समोर उभा आहे, का मी ख्रिस्ती आहे? दोन महत्वाच्या गोष्टी अंतुकियामध्ये लोकांमध्ये घडल्या आणि त्यांना ख्रिस्ती नाव मिळालं. तेव्हाच्या ख्रिस्ती लोकांकडे बघून आज स्वतःला ख्रिस्ती म्हणविणाऱ्या ना आम्हा सर्वांना खरोखर गंभीर विचार करावा लागणार आहे की आम्ही ख्रिस्ती म्हणतो पण आम्ही ख्रिस्ती आहोत काय? आज आमच्या समोर अंतुकियातील ख्रिस्ती लोकांचे उदाहरण आहे. त्याकडे पाहून आम्ही वरील दोन गोष्टी ज्या आहेत त्यांचा पूर्णता आमच्यामध्ये झालेली आहे किंवा नाही याची पडताळणी आम्हाला करण्याची गरज आहे. सुवार्ता ऐकली, त्यावर विश्वास ठेवला, त्याप्रमाणे चालले, ती आज्ञा पाळली. ते एकत्र जमत होते, त्यांचं सर्व काही सामायिक होतं, त्यांच्यामध्ये प्रीती होती, त्यांच्यामध्ये ऐक्यता होती, त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा होता. जे जे पेशी सांगत होते ते करत होते. स्वतःची बुद्धी वापरत नव्हते, देवाच्या आत्म्याला जागा देत होते, देवाच्या वचनावर विसंबून अवलंबून होते आणि म्हणून त्यांच्यामध्ये ऐक्यता होती. जेव्हा जेव्हा आम्ही ऐकत नाही, आमची बुद्धी वापरतो, आमचे विचार वापरतो, जास्त करून मानवी विचाराने प्रेरित होतो, त्या ठिकाणी ऐकता राहू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती म्हणण्याची लायकी पात्रता आम्ही गमावून बसतो. आम्ही किती ओरडून म्हटलं आम्ही ख्रिस्ती आहोत, पण तो देव जेव्हा आमच्याकडे बघत असते तेव्हा आम्ही त्याला ख्रिस्ती वाटत नाही. दोन गोष्टी फक्त आम्ही पाहणार आहोत आज. त्यातली पहिली, आम्हाला नवीन जन्म
सुवार्तेचे वचन ऐकून मिळालेलं आहे का? परत हा प्रश्न जो शहरात विचारला जातो, आज आम्ही स्वतःला विचारूया, आमचा नवीन जन्म झाला आहे का? ख्रिस्ती लोकांची ओळख दोन गोष्टींवर आहे आज, आणि ती म्हणजे आमचा नवीन जन्म झाला आहे का? कोण आज आपल्या अंतःकरणावर हात ठेवून कबुली देऊ शकेल? ओपन सांगत आहे मी. कोण आज सांगू शकेल माझा नवीन जन्म झालेला आहे? आणि जर नसत धैर्य म्हणजे आम्हाला गॅरंटी नाही, शाश्वती नाही. आणि जर शाश्वती नाही, आम्ही कसली वाट पाहत बसले आहोत? आमचे इथे येणं मुळात चुकीचं आहे, व्यर्थ आहे. हजारो संदेश ऐकले आजपर्यंत, आणि मरुस्तपर्यंत हजारो संदेश ऐकणार, सर्व व्यर्थ होणार आहे जर माझा नवीन जन्म होत नाही. येशू तोपर्यंत संदेशच ऐकले आणि येशूच्या येण्यामध्ये मी गेलोच नाही, व्यर्थ आहे. फक्त इथे ज्ञान आहे, इथे उतरलेच नाही, इथे उतरलेच नाही. कारण इथे कोणी येऊ शकतं, पण इथे उतरायला देवाचा आत्मा लागतो. कार्य करतो इथे. सैतान इथे विचार करतो, पण देवाचा आत्मा इथे कार्य करतो. आणि त्याच्यासाठी नवीन जन्मासाठी देवाचं वचन, आणि देवाचं वचन आत्मदेय आमच्या अंतःकरणात येण्यासाठी देवाचं वचन प्रथम आम्हाला ऐकणं, आणि ऐकण्यासाठी इथे येणं, सर्व मिळून जर पुढे काही सुरुवात होईल तर ते इथे येणं हेच होते. आणि जो इथे येत नाही त्याच्या सर्व प्रोसेस चुकून जातात, त्याच्याविषयी काही आशा नाही. इथे येणाऱ्यांची आशा इतकी कमी आहे, तर येणाऱ्यांची कुठे लागतात? या मोबाईलवर अवलंबून आहोत आम्ही, या टीव्हीवर अवलंबून आहोत आम्ही. नाही, असं होऊ शकत नाही. ऐकत असाल आम्ही मोठे वक्त्यांचे मेसेज, ऐकत चांगली गोष्ट परत सांगतो, पण देवाने आमच्या मंडळीत आजच्या वेळेत ते वचन आम्हाला दिले, ते फक्त ह्या कर्मासाठी आहे आणि म्हणजे माझ्यासाठी आहे. आणि ते ऐकायला तर येत नाही. असतील ते लोक ऐक सांगणारे, त्या देवाने त्यांना वचन त्यांच्या वेळेसाठी मंडळीसाठी दिले असेल, त्यांच्या लोकांसाठी आज दिले असेल, पण आज हे वचन आम्हासाठी दिलेले आहे. आणि आम्ही नसाल आज काही होऊ शकत नाही. नवीन जन्म. एशियाचं पुस्तक 52 अध्याय 7 वचन वाचूया. एशिया 52 आणि 7. जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करतो, शुभ वृत्त विदित करतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे असे सियोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. देवाच्या निवडलेल्या लोकांचे पाय जे सुवार्ता घेऊन येतात, जे देवाचं वचन सांगतात, त्यांचे पाय किती मनोरम दिसत आहे देवाचं वचन. देवाच्या वचनाच्या बीजामुळे आमचा जर नवीन जन्म होत असेल, असं देवाचं वचन आम्हाला म्हणतं, तर ते बीज आमच्याकडे घेऊन येणारा म्हणजे जो देवाचा सेवक, म्हणजे सुवार्ता सांगणारा, त्याचे पाय, तो तर पूर्ण जाऊ द्या, फक्त त्याचे पाय लिहिले किती मनोरम आहे. आणि अशा व्यक्ती सोबत ती वार्ता ऐकणं तर दूर, पण त्याला निराश केलं जातं, त्याला वेगळ्या रीतीने ट्रीटमेंट दिली जाते. आम्ही पुष्कळाच्या घरी जातो, पण लोक ऐकायला सुद्धा येत नाही, लोक प्रार्थनेला येत नाही, लोक बसू इच्छित नाही, लोक निघून जातात दुसऱ्या मार्गाने. आपल्या बाजूलाच नवापूर साईडच्या मंडळी आहेत, त्या बाजूला
चोपड्या साईडला मंडळ आहे, तिथे नॉर्वेजियन मिशन आहे, तिथे टीम मिशन आहे. काय खूप दूर जायची गरज नाही. सुवार्ता सांगणारा देवाचा सेवक जेव्हा घरी येतो, ती त्याला कुठे बसू आणि कुठे नाही देवासारखं त्याला मानतात. मी हे काय ऐकिव गोष्टीमुळे बोलत नाही, मी अनुभव घेतला म्हणून बोलतो. मेळे मोठे मोठे मेळे मीटिंगा चालतात, रात्र रात्र ते बसून राहतील, उठणार बी नाही. सांगणारा थकून जाईल पण ऐकणारे थकणार नाही. कारण हे बीज आमच्या अंतःकरणात जेवढ्या अधिक आम्ही घेऊ शकतो तेवढा आमचा नवीन जन्म होणार आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. आमचे 5-10 मिनिट वर खाली होऊन जातात तर आम्हाला वाटतं खूप मोठं नुकसान आमचं होईल आहे. का देवाचा सेवक आपल्या घरी येतो काय म्हणतो, पगार मिळतो म्हणून येतो का? अरे आपलं कल्याण, आपले आशीर्वाद, आपली शापातून सुटका आम्हाला का करूशी वाटत नाही? पुष्कळ वेळा आमच्या आजार का बरे होत नाही? पुष्कळ वेळा आमचे शाप का जात नाही? कारण ते पाय जे मनोरम दिसतात सुवार्ता घेऊन येणाऱ्याचे, त्याच्याकडे आम्ही कधी पाहिलं नाही, त्याची आम्हाला काही पडली नाही. करत हे करू द्या, त्याला रुटीन दिलंय, फिरत आहे. हे 10-12 हजारासाठी नाही. आमचं काय आम्ही साधत आहोत, आमचा उद्धार आम्ही साधत आहोत. पुष्कळ तर घराला कुलूप, आता का इथे घराला कुलूप लावून काय कोणाचं नुकसान आहे? पण खरंच चांगले काही काही लोक आहे आमची वाट पाहत बसतात. बाळासाहेब नाही का, वाट पाहतात, त्यांच्या परीने इतका आदर करतात, त्यांच्या सलामतात इतकी प्रसन्नता दिसते त्यांच्या मुखावर. एखाद्या लोक अर्थामध्ये कशाला आले, कधी जातील बरे, काय ही परिस्थिती आमची आणि आम्ही ख्रिस्ती म्हणतो स्वतःला. वरपंगी आणि ढोंगी ख्रिस्ती लोक देवाच्या राज्यात कधी जाऊ शकणार नाही. लुकाचं शुभवर्तमान 1 अध्याय 77 वचन. यासाठी की त्यांच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा. देवाने निवडलेल्या लोकांसाठी पश्चातापाने व पापाच्या क्षमेने ठेवलेल्या तारणाचा अनुभव आम्हाला कधी मिळाला आहे का? यासाठी हा अनुभव आम्ही पूर्वी पापामध्ये होतो, जुने जीवन जगत होतो. आता जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहे, नवीन आहे, असे आम्ही धैर्याने म्हणू शकेल का? नवीन जन्माचा अनुभव जर आम्हाला नसेल तर आम्ही स्वतःला किती ख्रिस्ती म्हणू, किती ख्रिस्ती समजू, पण देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या दृष्टीमध्ये आम्ही ख्रिस्ती नाही. काय कामाचे नाही आमचे टायटल, आमची पद काय कामाची नाही, शून्य आहेत. जर आमच्यामध्ये ही भावना जर नाही, आज सहकार्याची भावना नाही, उत्तेजनाची भावना नाही, प्रोत्साहित करण्याची भावना नाही. आमची मुलं मंडळीचे लेकर रोज प्रॅक्टिस करतात, तासन तास मोठ्या मोठ्या खुर्च्या डोक्यावर, टेबल माईक सगळे डोक्यावर बसून विचारणे घेऊन जातात. कोणाला कधी वाटलं का की त्यांच्या पाठीवर हात ठेवून आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं, चांगलं करत आहेत तुम्ही? नका जो पैसे नाही पाहिजे, पैसे ख्रिस्ती लोक कसे आहेत, कसे असावे आम्हाला वाटतं म्हणून नाही, त्याला कसं वाटत आहे, त्याच्या दृष्टीने कसं दिसत आहे. मला तो ख्रिस्ती मी जर म्हणतो पण त्याला वाटत आहे का मी ख्रिस्ती आहे किंवा नाही? नवीन जन्म जर नाही तर मी ख्रिस्ती नाही. नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाताच येत नाही. मुश्किल आहे. आणि नव्याने ज्याचा जन्म झालेला असतो तो व्यक्ती फार वेगळा असतो, फार वेगळा असतो. पहिली गोष्ट आपण पाहिली. दुसरी गोष्ट ख्रिस्ती म्हणण्यासाठी आहे ती म्हणजे आमची आध्यात्मिक वाढ कशी होत आहे. पहिला नवीन जन्म, जन्मानंतर वाढ आमची फार महत्वाची. पवित्र शास्त्रात आम्हाला पुष्कळ काही संस्कारांविषयी आहेत गोष्टी, परंतु
विश्वासाने तारणाऱ्याला स्वीकारल्यावर पहिली गोष्ट आमची आहे वाढण्यामध्ये ती म्हणजे बाप्तिस्मा, आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभूचा मेज म्हणजे प्रभू भोजन. ह्या दोन गोष्टी ख्रिस्ती वाढीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. प्रभू भोजन त्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे. हे त्याच्या वचनानुसार त्याच्या आज्ञेचं आम्हाला पालन करायचे. बाप्तिस्मा त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, वाढीमध्ये पहिली गोष्ट बाप्तिस्मा घेणे म्हणजे ख्रिस्तामध्ये मरणे, पुरणे आणि उठणे. कलसीकरास पत्र 2 अध्याय 12 वचन वाचूया. कलसे 2:12. तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर उठले गेला, आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेला. स्पष्ट बाप्तिस्माची डेफिनेशन आणि व्याख्या आहे. बाप्तिस्मा घेणं महत्वाचं आहे ख्रिस्ती वाढीसाठी. बॅप्टिझो या मूळ शब्दाचा अर्थ पाण्यातून बुडून निघाले. आमची मंडळी अशी मंडळी आहे की पुष्कळांचा बालबाप्तिस्मा माझा देखील झाला होता. बालबाप्तिस्मा आमच्या मंडळीत झालेला आहे. पुष्कळांचा अजून की बाळासाहेबांचा पण आहे बालबाप्तिस्मा. मला माहिती नाही, वेगवेगळे विचार असू शकते, पण माझ्या बुद्धीला ते समजतं बाप्तिस्मा घेणं फार महत्वाचं आहे. ख्रिस्ती वाढीसाठी जर आपला बाप्तिस्मा बुडून झालेला नाही तो बाप्तिस्माच नाही, म्हणजे बाप्तिस्मा झालाच नाही. शिंपडून बाल बाप्तिस्मा, टाळवर पाणी, जोपर्यंत ती व्यक्ती बुडून निघत नाही, सर्व्हिसिंग करून पूर्ण, नुसते टायर बदलून फायदा नाही, शोरूम मधून पूर्ण सर्व्हिसिंग, ऑइल पाणी सगळं बदलून करायचं, तोपर्यंत बाप्तिस्मा झालाच नाही. येशू सांगतोय ते मरणे, पूर्णे आणि उठणे. पुष्कळ ख्रिस्ती म्हणणाऱ्या ऑर्गनायझेशन आहे, पंथ आहे, त्यामध्ये शिंपडून बाल बाप्तिस्मा आहे, मग नंतर त्याचं दृढीकरण आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. पवित्र शास्त्र ह्याला कुठेही पुरावा देत नाही, धारा देत नाही. कितीही चांगल्या रीतीने सांगितलं आम्हाला आता सांगण्यात आलं की बुडून बाप्तिस्मा घेतल्यावर स्वर्गात जाईल का, आणि बुडून बाप्तिस्मा न घेतल्यामुळे नरकात जाईल का? जाईल का नरकामध्ये तो व्यक्ती समजा बाप्तिस्मा बुडून नाही घेतला तर? हे तर त्या देवाला माहिती, पण जे मला वचन सांगतं ते मला म्हणायचं आहे. कोण कुठे जाईल मला माहिती नाही, पण देवाचं वचन सांगतं बाप्तिस्मा घ्यायचा म्हणजे घ्यायचा, माझी बुद्धी वापरायची नाही. आणि जर प्रश्न असेल तर विचारा देवाला नंतर. अरे तर येशूने घेतला, वाचूया मत्त्याचा शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन, प्रेषितांची कृत्य 8 अध्याय 38 वचन. येशू ख्रिस्त आणि हबशी शंडाने बाप्तिस्मा घेतला, बुडून बाप्तिस्मा घेतला. वाचूया मत्ते 3:16. मग बाप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला, आणि पहा आकाश उघडले. तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला. येशू पाण्यातून वर आला म्हणजे बुडून मग वर आला. प्रेषित 8 आणि 38. तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले, आणि फिलिप व षंड असे ते दोघे पाण्यात उतरले, आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. पाण्यात उतरले आणि त्याला बाप्तिस्मा दिला. तुरुंगाचा अधिकारी म्हणतो, जेव्हा तिथे भूकंप झाला,
त्या रात्री त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. तेव्हाच लगेच कसली वाट पाहत आहोत आम्ही. माझा बाल बाप्तिस्मा झाला, नंतर मला जेव्हा कळलं मी माझा बाप्तिस्मा केला, बाळासाहेब येते म्हणे की मला बाप्तिस्मा मला तू दे. का प्रॉब्लेम काय बाप्तिस्मा घेण्यात? जर आज्ञा आहे तर का नाही घेता? असं हो तेव्हा पस्तावा येईल आणि घेतलं तर काय वाईट आहे? कोणता मोठा पाप आहे? काय काय मला काही समजत नाही. आम्ही कसली वाट पाहत आहोत. जर स्वतः येशू देवाचा परमप्रिय पुत्र त्याने बाप्तिस्मा घेतला तर आम्ही हे डॉक्टरीन कशाला आणत आहोत? शिकवून घ्या, असं टाळूवरूनच पाणी होता, असंच करा तसंच करा. हे का एवढे एवढे फॉर्मॅलिटी कशा? सरळ जायचं, विश्वास ठेवायचा, जुन्या जीवनाला मरायचं आणि बाप्तिस्मा घेऊन उठायचं. इतकी सोपी गोष्ट आहे. जगापुढे साक्ष द्यायची एक संधी आहे. किती किती गोष्टी आहेत बाप्तिस्मा घेण्याविषयी. केवळ बाप्तिस्माचे योग्य शिक्षण नसल्यामुळे आज कितीतरी लोक बाप्तिस्मापासून वंचित आहेत. पुष्कळ लोक डोके लावतात तो चोर ज्याचा बाप्तिस्मा झाला नाही तो कसं काय सुखालोकात गेला? येशू ख्रिस्ताबरोबर होता. मग तुमची तशी परिस्थिती काय टाळायला झाडाला शेवटला घटका मोजून दे तेव्हा तो कसा गेला? पण वेळ आहे आज आमच्याकडे, इच्छा शक्ती पाहिजे करायची. ख्रिस्ती जीवनामध्ये वाढत जाणं म्हणजे बाप्तिस्मा घेणं आणि जुन्या जीवनाला मरणं, पुरले जाणं, पाण्यामध्ये पुरलं जाणं आणि पाण्यातून वर येणं म्हणजे नवीन मनुष्य धारण करणं. ही प्रक्रिया झाली नसेल आमच्या सोबत तर विचार करूया. हे काही डॉक्टरीनल नाही की नाही घेतला म्हणून स्वर्गात जाणार नाही असं नाही म्हणत मी, परंतु ही प्रक्रिया जर आपल्या सोबत झाली तर विचार करा. देवाचा आत्मा जर आम्हाला सांगत असेल की अजून मी बाप्तिस्मापासून वंचित आहे, ठरवा एक दिवस अनुभव राहून आहे, काय कमीपणाने उलट अभिमान आहे माझा बाप्तिस्मा झालायचा. ख्रिस्ती जीवनात वाढ. दुसरी गोष्ट लवकर पुढे जाणार आहोत आणि म्हणजे प्रभू भोजन. आमच्या जीवनात प्रभूचे स्मरण करून त्याचे गौरव करण्याचा एक विधी आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांबरोबर शेवटला भोजन घेतल्यामुळे हा जो विधी आहे तो लावून दिला. या विधीमध्ये आम्ही बघतो की येशूच्या शरीराचे प्रतीक म्हणून भाकर, रक्ताचे प्रतीक म्हणून तो द्राक्षरस आम्ही घेत असतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने हा विधी लावून दिला. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. आम्ही प्रभू भोजन विधीला खूप महत्त्व देतो, द्यायला पाहिजे, आणि बाप्तिस्माला देत नाही. दुसरी गोष्ट प्रभू भोजन विधीला आम्ही महत्त्व देतो, अतिशय चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर तो विधी किती पवित्रतेने आम्ही फॉलो करतो, पाळतो हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. महिन्यातून एकदा आमच्याकडे ही संधी येते, पण पुष्कळदा आम्ही तयार नसतो. पुष्कळदा आम्ही बघतो तोंडात धुके आणि ते थुकतात आणि नंतर तो प्याला पितात आणि प्याला पिल्यानंतर परत धुके टाकतात. कोणाचा नाश होणार आहे बरं याच्यामध्ये? तो इतका मारला नरकात सैतान, भयंकर मार, इतकी चेष्टा येशूच्या रक्ताची. येशूच्या रक्ताची विटंबना चेष्टा त्या ठिकाणी बरोबर सोडायला सांगणारे लोक करत होते. पिलात म्हणतो या निर्दोष निष्कलंक या माणसाचं रक्त माझ्यावर, त्याच्याविषयी मला दोषी ठरवू नये म्हणून तो शेवटी हात धुतो त्या तांदळात आणि हे खाली म्हणतात उदे आमच्या हृदयाचं रक्त, आमच्या हृदयाचे दोष असे म्हणतात. ते म्हणणारे आणि हे अशा रीतीने प्याला पिणाऱ्यांमध्ये काय काय फरक आहे? येशूच्या रक्ताची विटंबना, तेच रक्त आम्ही त्याचं दर्शक म्हणतो, त्याची विटंबना नाही काही. का बरं आम्ही तसं करतो? कारण आम्हाला त्या गोष्टी सुटत नाही आणि ह्या गोष्टीही पाहिजे आहे.
कारण ही गोष्ट फॉलो केली त्यास सोडावं लागतील. म्हणजे ही पण चालू ठेवायची आणि ही पण चालू ठेवायची 10-15 मिनिटं फक्त ब्रेक मध्ये. का? कशासाठी? कोणासोबत खेळत आहोत? येशूच्या रक्ताबरोबर. जेव्हा तो प्राण सोडवता त्या पित्याने देखील आपलं तोंड लपवलं वर स्वर्गामध्ये. त्या बापाला त्याच्या लेकराला त्याच्या पुत्राला मारत होते, त्याचे हाल करत होते. त्या ओरडणाऱ्या लोकांचं काय झालं? हाल करून गॅसच्या चेंबर मध्ये फाल्यावर कुठे त्या इस्रायल लोकांना पांगापांग केली, पण त्यांची इतकी भयंकर हाल केली. भस्मासुराचा उदय हे पुस्तक आहे, ते आपण जर वाचलं त्यात कळत नंतर काय झालंय. आता कुठे 47-48 मध्ये एकत्र झाले राष्ट्र अलायन्स. विटंबना, खेळ खरं करू नये आम्हाला पवित्र गोष्टींचा. गंमत नाही, सोडावं लागेल आम्हाला. काहीतरी धरायचं असेल तरी सोडावं लागेल. दोन्ही गोष्टी चालणार नाही. हे शाप घेत आणि शाप. पवित्र देवाच्या पुत्राच्या रक्ताशी खेळणं गंमत नाही. म्हणून आज बघा पुष्कळ लोक, त्याची परिस्थिती काय आहे. ज्याने गंमत केली त्याची गंमत होऊन गेली. काही तर शोधून सापडत नाही. कुठे गेले? यार आता होते पण काय माहित कुठे गेले. कशाला रेस, कशाला दिखावेपणा, कशाला एक खोटे ख्रिस्तीपणा, कशाला एक नामधारीपणा, कशाला काय मिळणार आहे? शेवटी नुकसान फक्त आमचं आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्याला आम्हाला 1 महिना असतो. आम्हाला माहिती असतं आम्ही पूर्वतयारी करणं किती गरजेचं आहे. ती संधी असते त्यावेळेस की आम्हाला अजून एक संधी आहे, त्याच्या आधी सर्व नीट करून घ्या, सर्व व्यवस्थित करून घ्या. स्वतःचं जीवन पवित्र राखण्याचा प्रयत्न जरी होईल, पुष्कळदा होत नाही, काही गोष्टी असतात, पण जितका अधिक शक्ती पलीकडे जाऊन आम्ही करूया. अरे प्रयत्न तर करा. साह्य तो करा. 1 पाऊल टाका, तो 2 पाऊल टाका. प्रभू भोजन म्हणजे गंमत आहे. आम्ही बाहेर मस्तपैकी मागे आम्ही बंद केलं होतं, पण त्या करोनामुळे परत आम्हाला बाहेर द्यावं लागत आहे. तर बाहेर द्यायचंच नाही दिलं तर चालेल, पण खेळ आणि गंमत आमच्या लोकांची, त्यांच्या परिवारांची होऊ देणार नाही. आमच्या लोकांचे परिवार का उघड्यावर येऊ द्यायचे नाही. आमच्या लोकांचे परिवार का धुळीत येऊ द्यायचे नाही. ही फार गांभीर्यपूर्ण महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभू भोजन विधी. आमच्यामध्ये सामंजस्य, आमच्यामध्ये ऐक्य, आमच्यामध्ये प्रीती हे दर्शक आहे. कसलं दर्शक आहे? प्रीतीचं दर्शक आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी तो मरण पावला हे दर्शक आहे. आणि आम्ही एक दुसऱ्याला क्षमा करू शकत नाही. त्याच कठोर निर्दयी अंतःकरणाने त्या विचारांनी प्रेरित असतो. आम्ही ते प्यायला पितो का? ख्रिस्ती म्हणून घेतो. लाज आरशात पाहताना आम्हाला लाज वाटली पाहिजे. मी ख्रिस्ती म्हणण्याच्या लायक नाही. तो शताधिपती म्हणतो माझ्या छपराखाली तुम्ही यावं ह्या लायकीचा नाही. मोठा मेजर करणार होतो तो मिलिटरी मधला, आणि तो यहुदी पण नव्हता बिचारा. त्याचा तर एक चाकर, मरणप्राय वैज्ञानिक होता चाकर. आणि हा जातो येशूकडे आणि त्याला विनंती करतो, आपण शब्द इथून बोला, येऊ पण नका, इथूनच बोला. तुम्ही माझ्या छपराखाली यावं ह्या लायकीचा आणि योग्यतेचा मी नाही, त्याला कळालं. आणि आम्ही इतकी आमची योग्यता आणि आमची लायकी इतकी भारी करून ठेवलेली आहे की आम्हाला वाटतं आमच्या सारखे पवित्र दुसरे तिसरे कोणी नाही. आहेत कोण? त्याच्यावर आम्ही विचार करूया. खरा ख्रिस्ती, या जगात सर्वात जास्त लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणतात, पण त्यातील किती लोक देवाच्या नजरेत अंतुखियातील लोकांप्रमाणे ख्रिस्ती ठरतील? आपण त्यांची खरी ओळख न करून देता
आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणून जर ख्रिस्ताला सामोरे जाईल तेव्हा शेवटलं वचन आपण वाचणार आहोत आणि असं म्हणत जर ख्रिस्ताला आम्ही सामोरे गेलं तर आम्हाला ख्रिस्त म्हणेल मत्तई 7:21-23 मध्ये ख्रिस्त म्हणे मला प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालविली, तुझ्या नावाने पुष्कळ बळ कृत्ये केले नाहीत काय? मी त्यांना स्पष्ट सांगेन की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्याकडून निघून जा. आज आम्ही अंतुकियातील ख्रिस्ती लोक ज्यांना पहिले नाव मिळालं त्यावर पाहत आहोत. त्यांना ख्रिस्ती नाव का मिळालं? ते बीज, देवाच्या वचनाचं बीज त्यांनी आपल्या अंतःकरणात ग्रहण करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आपल्या अंतःकरणात नेहमी उघडी ठेवली, नेहमी ग्रहण करत राहिले, नेहमी जगले. जे प्रेषित त्यांना शिकवित होते त्यांचा आदर आणि सन्मान केला. अनेक भयंकर एक गोष्ट राहिली सांगण्याची, जर त्यांचा आम्ही स्वीकार करत नाही, कारण ते काही माणसं नाही, त्यांनी देवाने सांगितलेल्या गोष्टी ते आमच्यापर्यंत आणतात आणि त्यांचा स्वीकार केला नाही, तर एक शेवटचं वचन अजून वाचूया. मत्तई 10 आणि 11 ते 15 मी वाचतो. ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्यांच्या तेथे राहा आणि घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती तुम्हाला प्राप्त हो, ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येऊ. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायाची धूळ झटकून टाका. पुढे अजून आहे, मी तुम्हाला खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल. सदोम गमोराला सोपे जाईल, भयंकर पातक त्यांची होते, त्यांना सोपं जाईल. पण ज्या दारामध्ये सुवार्ता सांगणाऱ्यांनी आपल्या पायाची धूळ झटकली, नका झटकू देऊ, एवढं सांगणं आहे, पुढे काय सांगत नाही. हे बाप करो, या वचनाद्वारे आम्हाला बोध आमच्या मनमनी, आमच्या अंतःकरणात हृदयात ठेव. ख्रिस्ती नाव अंतुकियामध्ये त्या लोकांना मिळालं कारण त्यांच्या बरोबर ह्या गोष्टी होत्या. नवीन जन्मलेले होते, प्रेषितांच्या शिक्षणात ते वाढत जात होते, ते सगळ्यांची वाट पाहत होते, ते एकत्र बसत होते, त्यांचं सर्व सामायिक होतं. ज्या गोष्टी प्रेषित त्यांना सांगत होते त्या गोष्टी अतिशय विश्वासाने ते करत होते. देवा करो, वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद द्या. दानार पण घेणार आहोत. तरुण संघाला विनंती आहे, आपण लवकर आहात या दानार पण घेण्यात येईल आणि त्यानंतर शेवटी प्रार्थना करूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आशीर्वाद देऊ. सुवंत देव परंपरे गीत गाऊन आम्ही हस्तांदोलन न करताच असं सलाम म्हणून आपण इथून जाणार आहोत. आपल्याला जर वाटलं दुसरा संदेश देखील आपण ऐकावा तर आपण बाहेर बसून तो आपण ऐकू शकता. लवकर या, तरुण संघ आहे का बाहेर? गाणार पण होईल यावेळेस. हे गीत होत असताना पिता आपण प्रभूच्या भांडारात आपण अर्पण करणार आहोत.
दुनिया मेरी है बदल रही, जैसा कल था वैसा होगा नहीं। खौफ से है भरा इंसान कोई, सारे सपने बिखरे हर कहीं, पर यीशु ने ये कहा डरना नहीं, मैं हूँ तेरे संग सदा। यीशु ने ये भी कहा बाहों में मेरे महफूज हो तुम सदा। है ये हमारी दुआ, सलामत रखना इस जहां को है खुदा। है ये दुआ, है ये हमारी दुआ, सलामत रखना इस जहां को है खुदा। है ये दुआ। तुकार स्तुती आहे विजय तुकाराम साळुंके नातू झाल्याबद्दल आणि विकासासाठी प्रार्थना करू. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. आजच्या पवित्र दिनी तुझ्या पवित्र मंदिरात येण्याची कृपा प्रभू तू आमच्यावर केली. तुझ्या वचनाने भांडवल तुझी स्तुती करण्याची संधी तू आम्हाला दिली. तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आम्हाला आचरण करण्यासाठी या दिवसात सहाय्य कर. खरे ख्रिस्ती, खरे तुझे अनुयायी, तुझ्या भिवून कामणारे, तुझ्या पवित्रतेमध्ये चालणारे, तुझ्या शिक्षणात वाढणारे आणि प्रभू नवीन जन्म पावलेले अशी ख्रिस्ती मानविण्यास प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. जेव्हा जेव्हा संधी आहे प्रभू आम्ही तुझं वचन ऐकण्यासाठी धावत पळत हवं, यासाठी तू सहाय्य कर. ज्यांना प्रभू तू नातू दिला आहे तुकाराम दादा त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या लेकराबद्दल प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. हे आशीर्वाद तुझ्यापासून त्यांना दिले, त्याचं स्मरण त्यांनी केलं त्याबद्दल तुझी स्तुती करतो प्रभू. त्या नातवाला प्रभू तुझ्या आशीर्वादाने भर, त्याच्या आईवडिलांना आशीर्वादाने भर. त्याची वाट तुझ्या मनुष्याच्या कृपेत प्रभूच्या भयात कर. सर्व वाईट गोष्टींपासून त्याला पवित्र ठेव. या दानात तू आशीर्वाद पाठव. ज्यांनी दिलं, ज्यांना देत आलं नाही सर्वांना तू आशीर्वाद दे. आणि परमेश्वरा तुझ्या आज्ञेप्रमाणे प्रभू आम्ही तुला द्यावं हे तू आम्हाला सांगितलं आहे. त्याची आठवण तू आम्हाला होऊ दिली आणि तुला देण्यासाठी प्रभू आम्हाला संधी दिली, म्हणून देखील तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणतो आहे, आमेन. आपण आपल्या जागेवर उभं राहूया. प्रभूने येशूप्रभूने प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊ आणि सुवर्ण देव हे गीत आम्हाला पवित्र करून ठेवू. या आमच्या सर्वातील जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची पातळ आहाराची आणि जसे आम्ही आपल्याकडे समजतो तसेच आमची ऋण आवाज हो आणि आवाज परिषद अनुभवोस तर आवाज सर्वांपासून सोडली. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथे उपस्थित आम्हा सर्वांबरोबर, येसे चर्चेस येसे बरोबर, देवाचं निवडलेले इस्रायल राष्ट्र या बरोबर आता आणि सदा सर्व काळापर्यंत असो. आमेन. सुवर्ण